या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. वसू आत्या रम्यावर खूप चिडलेली असते आणि ती रम्याला विचारत असते की तुला खाली सगळ्यांसमोर नंदिनीसोबत वाद घालायची काय गरज होती. तर रम्या म्हणत असते की अगं आई, मी फक्त आपली बाजू सेफ करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु वसू आत्या म्हणते की तू आपली बाजू सेफ करण्याचा प्रयत्न करत नव्हती, या सगळ्या प्रकरणामध्ये आपणच कसे अडकू यासाठी प्रयत्न करत होती. आणि मग ती पुढे असं म्हणू लागते की ती नंदिनी पिहूच्या मनात नेमकं काय सुरू आहे, तिला कोणत्या गोष्टीची भीती वाटते हे जाणून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. आणि मला तर आता असं वाटतंय की ती पिहूसुद्धा आज ना उद्या त्या नंदिनीला सगळं काही सांगून टाकेल. आणि हे ऐकून रम्या म्हणते की नाही नाही आई, हे असं घडता कामा नये. तर वसू आत्या म्हणते की हो, म्हणूनच मी तुला सांगते की तू 24 तास त्या नंदिनीवर लक्ष ठेव. ती नेमकं काय करते हे आपल्याला कळायलाच हवं. आणि त्यावर रम्यासुद्धा हो म्हणते. त्यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की काव्या आणि अनिशा रूममध्ये अभ्यास करत असतात. पार्थ देखील त्या ठिकाणीच असतो. परंतु या दोघीजणी बेडवर बसून अभ्यास करत असतात आणि त्यामुळे पार्थला खाली एका कोपऱ्यात बसून त्याचं ऑफिसचं काम करावं लागत असतं. आणि त्यामुळे तो थोडासा चिडलेला असतो आणि रागातच काव्याकडे आणि अनिशाकडे पाहत मनाशी म्हणत असतो की पार्थ देशमुख, बघा काय वेळ आली आहे तुमच्यावर. आधी या रूममध्ये ही मांजर काही कमी होती का, म्हणून आता तिची मैत्रीणसुद्धा आली आहे. आणि त्याचमुळे बघा तुम्हाला कसं केरसुनीसारखं एका कोपऱ्यात पडावं लागतंय. आणि नेमकी त्याच वेळी त्याच्या लॅपटॉपची चार्जिंग उतरते. तर पार्थ मुद्दाम असं ठरवतो की आता काही झालं ना तरी चार्जर घेण्यासाठी आपण अजिबात उठायचं नाही. काव्यालाच आपल्याला चार्जर द्यायला सांगायचं. आणि मग तो काव्याला हाक मारू लागतो. काव्या मात्र अभ्यासामध्ये मग्न असते. मात्र अनिशा तिला सांगते की अगं बघ तरी पार्थ काय म्हणतायत ते. त्यामुळे काव्या रागातच त्याच्यावर ओरडते आणि विचारते की काय काम आहे तुमचं, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का. मी अभ्यास करते ना, त्यामुळे तुम्ही प्लीज गप्प बसा. आणि ते ऐकून पार्थ म्हणतो की ठीक आहे. आणि मग तो मनाशी म्हणतो की मी काही गप्प बसणार नाही. आणि मग तो एक कागद घेतो आणि त्या कागदावर चार्जरचं चित्र काढायला सुरुवात करतो. आणि मग त्या कागदाचा बोळा करून तो काव्याला फेकून मारतो. त्यामुळे काव्या अजून चिडते. ते विचारत असते की हे सगळं काय आहे. तर पार्थ म्हणत असतो की तुम्ही उघडून तरी बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. त्यामुळे काव्या तो कागदाचा बोळा उघडते आणि त्यामध्ये चार्जरचं चित्र आहे असं पाहिल्यावर ती अजून चिडते. ती विचारते की हा सगळा काय प्रकार आहे. तर पार्थ म्हणत असतो की माझ्या लॅपटॉपची चार्जिंग उतरली, प्लीज मला चार्जर द्या. आणि हे ऐकून काव्या म्हणते की त्यासाठी हे असं चित्र काढायची काय गरज होती, तुम्ही तोंडाने सुद्धा सांगू शकला असताना. मात्र त्यावेळी पार्थ असं म्हणतो की आपल्या मनात नेमकं काय सुरू आहे हे समोरच्याला सांगण्यासाठी चित्र ही एक उत्तम कला आहे. आणि ते ऐकून काव्या म्हणते की ते सगळं ठीक आहे, पण चार्जर इथे तुमच्याच जवळ आहे, मग तुम्हाला का घेता आला नाही. आता उगाच मला त्रास देण्यासाठी नवीन नवीन बहाणे शोधून काढताय. आणि मग ती रागातच रूममधून बाहेर पडते. तर दुसरीकडे नंदिनीने टोमॅटोचा सार बनवलेला असतो आणि तो ती पिहूला खाऊ घालत असते. आणि मग त्यानंतर ती पिहूला विचारत असते की तुझी त्या प्रियांकाताईसोबत छान मैत्री झाली ना. त्यावर पिहूसुद्धा सांगते की हो नंदिनी वहिनी, आम्ही दोघींनी छान गप्पा मारल्या, 1-2 खेळसुद्धा खेळलो. तर नंदिनी विचारते की कोणते खेळ खेळलात तुम्ही. आणि मग पिहू तिला त्या खेळांबद्दल सांगू लागते. पण अचानक तिला पुन्हा एकदा वसूने दिलेली धमकी आठवते आणि ती खूपच घाबरते. नंदिनी तिला कसंबसं शांत करते आणि तिला म्हणू लागते की हे बघ पिहू, मला माहिती आहे तुझ्या मनात असं काहीतरी आहे जे माझ्याशी रिलेटेड आहे. पण तू ना अजिबात घाबरू नको. जर शक्य असेल तर तू मला सांगू शकतेस, मग आपण दोघी एकत्र मिळून त्याविरुद्ध फाईट करूयात. आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र पिहू खूपच घाबरलेली असते. तिला सतत त्या वसूची धमकी आठवत असते आणि म्हणून ती मोठ्याने ओरडते आणि नंदिनीला मिठी मारते. त्यामुळे नंदिनीसुद्धा घाबरते. ती पिहूला शांत करते. तितक्यात जीवा त्या ठिकाणी येतो. तो पिहूला विचारू लागतो की बाळा काय झालं आहे, तू इतक्या मोठ्याने का ओरडली, कोणाला घाबरली. मात्र त्यावेळी पिहूला काही बोलताच येत नाही. नंदिनी पटकन तिला पाणी देते आणि मग ती हळूहळू शांत होते. आणि मग त्यानंतर जीवा पिहूसोबत छान गप्पा मारायला सुरुवात करतो. त्यामुळे मग पिहूसुद्धा हळूहळू मनमोकळेपणाने जीवासोबत आणि नंदिनीसोबत बोलू लागते.
आणि त्यावेळी बोलता बोलता जीवा म्हणतो की पिहू, जेव्हा तू नंदिनी वहिनीला मिठी मारली तेव्हा तुला बरं वाटलं ना? तर पिहूही आनंदाने म्हणते हो दादा. तर जीवा म्हणतो की मग मला सांग, समजा तुझ्या मनात जे काही सुरू असेल ते जर तू वहिनीला सांगितलं तर तुला किती छान वाटेल ना? आणि त्यावर पिहूही नकळतपणे हो बोलून जाते. त्यानंतर मग जीवा तिच्यासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करतो. ते सगळेजण वॉटर पार्कला फिरायला जायचं ठरवतात. आणि मग पिहू म्हणू लागते की मला खरंच तुम्हा दोघांसोबत खूप छान वाटतं. आता फक्त माझी एक विश आहे की मला तुम्हा दोघांना एकत्र हग करायचे. आणि हे ऐकून जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतच राहतात. आणि मग पिहू त्या दोघांनाही मिठी मारते. आणि त्यावेळी जीवा तर फक्त एकटक नंदिनीकडेच बघत असतो. त्यानंतर आपण पाहतो की नंदिनी किचनमध्ये जाते तर तिथे काव्या अभ्यास करत असते. नंदिनी तिला विचारते की काय झालं, तू इथे का अभ्यास करते? आणि मग काव्या तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे नंदिनीलाही हसू येतं. त्यानंतर काव्या तिच्याकडे पिहूबद्दल चौकशी करते. नंदिनी म्हणत असते की तिच्या मनात काय आहे ना हे ती सांगतच नाही आहे. मला तर तिची खूप काळजी वाटू लागली आहे, कारण मी बाहेरच्या लोकांची मदत करते, मात्र आपल्याच घरातील एका व्यक्तीला इतका त्रास होत असताना मी काहीच करू शकत नाही. मला समजतच नाही आहे मी तिच्या मनातलं कसं जाणून घेऊ. आणि त्यावेळी काव्याला पार्थ मगाशी जे काही बोललेला असतो ते आठवतं. आणि ती नंदिनीला सांगू लागते की ताई, तू एक काम कर, आपल्या पिहूला ड्रॉइंग बुक दे. तसंही तिला चित्र काढायला आवडतात ना, कदाचित तिच्या मनात जे काही आहे ते ती त्या ड्रॉइंग बुकवर काढेल आणि त्यातून आपल्याला काहीतरी क्ल्यू सापडेल. आणि काव्याची ती आयडिया नंदिनीला खूपच आवडते. ती तिचे आभार मानते आणि तिला प्रेमाने मिठी मारून लगेच पिहूकडे जाण्यासाठी निघते. तर काव्या ही खुश असते. ती हसतच मनाशी म्हणत असते की तो बोका माझ्यासमोर नसताना सुद्धा त्याचे विचार किती मदत करतायत मला. तर दुसरीकडे मानिनी घरी परत आलेली असते. वसू आत्या मुद्दाम तिच्याकडे जाते. तिला विचारू लागते की काय गं, कशी होती मंगळागौर? तर मानिनी तिला सांगत असते की खरंच कार्यक्रम खूप छान झाला आणि आता मला असं वाटते की आपण सुद्धा आपल्या घरी मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवायला हवा, काव्यासाठी आणि नंदिनीसाठी. आणि त्या दोघींचं असं बोलणं सुरू असतानाच नंदिनी त्या ठिकाणी येते. तिने टोमॅटोचा सार बनवून आणलेला असतो. तर मानिनी म्हणत असते की अगं, तू बनवला आहे ना, मग टेस्ट करायची काही गरजच नाही. मात्र त्यावेळी ती वसू फक्त रागातच नंदिनीकडे पाहत असते. त्यानंतर नंदिनी तेथून जाण्यासाठी निघते, पण अचानक तिला काहीतरी आठवतं. त्यामुळे ती पुन्हा माघारी येते आणि सरळ त्या वसू आत्याला विचारते की मला सांगा, तुम्हाला पाहून पिहू का घाबरते? आणि त्यामुळे वसू तर खूपच घाबरते आणि मग ती नंदिनीवरच ओरडायला सुरुवात करते. ती म्हणत असते की नेमकं काय म्हणायचं आहे का तुला? म्हणजे मी पिहूला काहीतरी केलं आहे असं वाटतंय का तुला? त्यावेळी नंदिनी म्हणते की आत्या, असं काही नाही आहे, मी फक्त एकदा दोनदा नोटीस केलं म्हणून विचारलं. मात्र ती वसुंधरा काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. आपलं पितळ उघडं पडेल की काय या भीतीमुळे ती उगाच वाद घालत असते. शेवटी मानिनी कसंबसं तिला शांत करते. तर ती वसुंधरा रागातच नंदिनीला धमकी देते की काही झालं ना तरी अजिबात माझ्या वाटेला जायची हिंमत करू नको. आणि मग ती तेथून बाहेर पडते. तर दुसरीकडे पिहू नंदिनीने दिलेल्या ड्रॉइंग बुकमध्ये चित्र काढत असते आणि मग तिला पुन्हा एकदा त्या वसूने दिलेली धमकी आणि सगळाच प्रकार आठवू लागतो. आणि मग ती त्याच गोष्टीचं चित्र काढायला सुरुवात करते. त्यानंतर आपण पाहतो की अनिशाला समजतं की तिच्या आईचा BP अचानक वाढला होता, त्यामुळे तिला चक्कर आली होती आणि म्हणून ती खूपच घाबरते आणि ताबडतोब घरी जायचं ठरवते. पण पार्थ आणि काव्य तिला समजावतात की आत्ता आईची तब्येत ठीक आहे ना, मग तू इतक्या रात्री घरी जाऊ नको, ते सेफ नाही आहे. आणि त्यावर मग अनिशाही होकार देते. काव्य तिला सांगते की हे बघ, आजची रात्र तू इथेच थांब, आपण हवं तर उद्या पहाटे पहाटे तुझ्या घरी जाऊयात. आणि त्यावेळी पार्थ म्हणतो की हो, तुम्ही काही काळजी करू नका, हवं तर मी तुम्हाला तुमच्या घरी सोडायला येईल. पण ते ऐकून काव्या चिडत्याने म्हणू लागते की तुम्हाला मध्ये मध्ये करायची काही गरज आहे का? नाही ना, आम्ही दोघीजणी जाऊ आमच्यात, तुम्ही आमच्यासोबत येण्याची काही गरज नाही आहे. आणि मग ते दोघेजण अनिशासमोरच पुन्हा भांडायला सुरुवात करतात. आणि त्यांचं भांडण पाहून अनिशा मात्र खूप हसत असते. आणि मग पार्थ अनिशाला सांगतो की तुम्ही ना आता इथेच झोपा, मी गेस्ट रूममध्ये जाऊन झोपतो. आणि मग तो तेथून निघून जातो. आणि मग त्यानंतर अनिशा काव्याला समजावू लागते की काव्या, अगं आता तरी डोळे उघड, या रेड फ्लॅगच्या जमान्यामध्ये पार्थ देशमुख म्हणजे तुला मिळालेला ग्रीन फ्लॅग खरं तर ग्रीन फ्लॅग नाही तर ग्रीन फॉरेस्टच आहे. आणि अनिशाचं ते बोलणं ऐकून काव्यसुद्धा विचारात पडते.
तर दुसरीकडे पिहूचं चित्र पूर्ण झालेलं असतं आणि मग ती ते चित्र घेऊन नंदिनीकडे जाण्यासाठी निघते आणि जेव्हा नंदिनी ते चित्र पाहते तेव्हा तिच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत पिहूने अखेर नंदिनीला सगळं सत्य सांगितलेलं असतं आणि त्यामुळे नंदिनी खूप चिडते आणि मग ती सरळ त्या वसू आत्याला जाब विचारण्यासाठी तिच्या समोर जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.